अजूनही आपण कुणबी दाखले त्या ठिकाणी शोधतो आहोत, पण जे दाखले सापडतील मग तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला, पुतण्याला, काकांना, चुलत्यांना ते लागू होणार आहेत, ते आपण त्या ठिकाणी देणारच आहोत. आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे. हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्र उभा केलेला आहे, भूतून भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे. खरं म्हणजे सरकार काम करत होतं, दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं, परंतु आता सुद्धा हे सरकार, आमचं सरकार, माननीय शिंदे साहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे स्पष्ट केलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कालच मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना चिवटे पण या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेला आहे. भाऊ, आज जरी चर्चा सफल झाली नसली तरी 24 तारखेपर्यंत वेळ कायम आहे, त्याच्यात 1 तासही कमी करणार आहे. आणखी बैठका होतील, आणखी संवाद होईल. मला वाटतं की चर्चेतून मार्ग निघत असतो. मी मागे आपल्याला म्हणालो की असं चर्चा जर सुरू असली, चर्चेत दार उघडे असले तर मार्ग हा निघतच असतो, इथे कुठेही ते थांबत नाही. आणि म्हणून मला वाटतं की या विषयावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी सविस्तर बोललेलो आहोत. कारण देशामध्ये असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहीत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर, किंवा तिच्या भावाला असेल, तिच्या भाच्यांना असेल, तिच्या आई वडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं, असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. हे सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे. पण आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयरे हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण, तर आपले व्याई, आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे. पण ते कायद्यात कुठे बसत नाही. ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापि बसत नाही. मी ही भूमिका, आमची स्पष्ट भूमिका जरांगे पाटलांनी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील आणि या सगळ्या प्रश्नामधून मार्ग निघेल. पाटील म्हणतात की माझी चूक काही नाही आहे याच्यामध्ये, ते खरं आहे? नाही, चूक नाही. याच्यामध्ये सोयरा शब्द लिहिला गेलेला आहे. आता सोयरा शब्दाचा अर्थ ते घेत आहेत की बाबा सोयरा म्हणजे काय. आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यात त्याच्यात म्हटलेलं आहे, पण आता सोयरे रक्त नात्यात येत नाही, हा त्यातला एक विषय. मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे. रक्ता नात्यातले सगळे सोयरे. आता सोयऱ्यामध्ये आपलं आहे, माझं आहे म्हणून माझ्या मुलाच्या सासऱ्याला द्यावं किंवा मुलीच्या सासऱ्याला द्यावं किंवा तिच्या भावाला द्यावं असं कुठेही होत नाही. आणि म्हणून असं जर केलं तर मग, आणि सगळ्या समाजासाठी आहे, एका समाजासाठी या GR मध्ये याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ST, NT, VGNT सगळ्यांना आहे. इतर मागासवर्गीय समाजात जेवढ्या जाती आहेत राज्यामध्ये, देशात, त्या सगळ्यांना हे लागू आहे की महिलेकडे हे आरक्षण जात नाही. मला आठवतं विमलनी मुंदडा, आमच्या स्वर्गीय विमलताई होत्या, त्यांची केस खूप दिवस सुप्रीम कोर्टामध्ये चालली, अनेक तज्ञ त्याच्यावर लढले, पण त्यांना ते लागू झाले. त्यांच्या मुलाचं म्हणणं, माझी आई ही मागासवर्गीय आहे, तिने इंटरकास्ट केलं, त्या मुंदडा झाल्यात म्हणजे मारवाडी समाज, पण त्यांचं ओरिजिनल सर्टिफिकेट त्यांचं SCचं होतं, शेड्यूल कास्टचं होतं. त्यांच्या मुलांनी म्हटलं की ते मला लागू व्हावं, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि असं देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की ते नाकारले गेलेले आहेत. त्यामुळे सोयरा या शब्दाचा अर्थ इथे जर लावला तर मग सगळं त्यांच्या मुलीकडच्या लोकांना द्यावं लागेल, ते देणं कदापि शक्य नाही. आणि हीच भूमिका मी जरांगे पाटलांसाठी सांगितलेली आहे. मला वाटतं ते यावर सकारात्मक विचार करतील. नाही, मला हे बघा, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता जे दाखले मिळत आहेत, जे आहेत कुणबी, ते ओबीसीच आहेत. मी परत सांगेल की माझ्या मतदारसंघापैकी समजा 1 लाख लोक असतील तर त्यातले 98,000 कुणबीच आहेत, मग ते ओबीसी मध्ये आहेत ना. जे कुणबी दाखले ज्यांचे मिळत आहेत ते ओरिजिनल ओबीसीच आहेत. आणि म्हणून आम्ही सगळे कुणबी दाखले शोधून काढतो आहोत. रात्रंदिवस ते काम न्यायमूर्ती शिंदेच्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे. आणि त्यातून जे कुणबीच्या ठिकाणी दाखले मिळत आहेत त्यांना तर देणं बंधनकारकच आहे, आणि त्यांच्या रक्तातल्या नात्यांना, नातेवाईकांना देणं हे बंधनकारक आहे. पण ते मुलीकडचं नाहीये. म्हणजे आता माझा दाखला मिळाला तर माझ्या बायको ओबीसी नसेल समजा, तर तिला ते लागू होत नाही. समजा तिच्या घरच्या लोकांना सुद्धा, तिचे म्हणजे मग भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, तिचे भाचे असतील, त्यांना लागू करा असा अर्थ ते काढतात. पण तसं शक्य होणार नाही. सोयऱ्याचा अर्थ शब्दशः आपल्याला घेता येणार नाही आणि तो कायद्यामध्ये देशामध्ये कुठे नाही. भाऊ, याच्यामध्ये नोंदीबद्दलचा प्रश्न